पाचगणीच्या थंड हवेत येऊन प्रवास संपला होता. पण आत्ता सुरू झाला होता खरा गोंधळ. रूम अलॉटमेंट मधली चूक, नकार, ॲटिट्यूड आणि टोमणे सगळंच एका ठिकाणी भिडलं होतं. सगळ्याच भावना एकाच क्षणी टकरावल्या होत्या. टूर तर सुरू झाली होती, पण हा खेळ आता खूप इंटरेस्टिंग होणार होता. बस एका भल्या मोठ्या रिसॉर्टच्या गेट मधून आत शिरली. एव्हाना रात्र झाली होती, त्यामुळे आजूबाजूचं फार काही दिसत नव्हतं. फक्त लाईटच्या प्रकाशात उजळून निघालेला तो रिसॉर्ट दिसत होता. सगळीकडे थंड हवा सुटली होती. बस थांबली. सर्वांनी आपापल्या बॅग्स घेऊन खाली उतरायला सुरुवात केली. तपस्या मात्र अजूनही तिच्या जागेवर बसली होती आणि खिडकीतून बाहेर टुकुर टुकुर बघत होती. त्याने एक नजर तिच्याकडे पाहिलं. ती उतरत का नाहीये असा प्रश्न त्याला पडला. त्याने त्याचा फोन हातात घेतला आणि तिला मेसेज केला. मोबाईल तिच्या हातातच असल्यामुळे लगेच व्हायब्रेट झाला. तिने हातातल्या फोनकडे पाहिलं तर त्याच्या नावाचा मेसेज बघून तिच्या कपाळावर एक आठी उमटली. तसं तिने प्रश्नार्थक चेहऱ्याने त्याच्याकडे बघितलं. त्याने दाढीवरून हात फिरवत तिला मेसेज बघ असा इशारा केला. तसा तिने तो मेसेज बघितला. आज बसमध्येच मुक्काम करायचा विचार आहे की काय? हो, आज मी इथेच मुक्काम करणार आहे. तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे का? तिचा मेसेज वाचून मात्र तो लगेच गालात हसला. ठीक आहे, मग मी पण इथेच थांबतो. मागच्या सीटवर जाऊन झोपूया आपण. कशाला? जीच्या डब्यातून घारके खाल्ले ना, जाऊन तिच्या जवळच झोपा. जेव्हा त्याने तो मेसेज वाचला तेव्हा मात्र त्याला हसूच कंट्रोल होईना. तसं त्याने लगेच हात ओठांवर ठेवला. अजूनही एक एक करून लोक खाली उतरत होती, त्यामुळे तो जास्त एक्सप्रेस होऊ शकत नव्हता. आर यू शुअर? बघा, ती एका पायावर तयार होईल. तू तुझं बघ. मी जर तिच्या सोबत झोपलो ना तर ज्वालामुखी फुटेल तुझा. वाटलं होतं तुम्ही इतरांसारखे नाही आहात, पण तुम्ही पण तसेच निघालात. वाटलं होतं माझा नवरा फक्त माझा आहे, पण तुम्ही खोटं ठरवलंत मला. अच्छा, आपलं नातं तू नाकारलंस आणि आता दोष मला. मी पुढच्या सेकंदाला अनाउन्स करेन की तू माझी बायको आहेस. पण तुझ्यात आहे का हिंमत हे एक्सेप्ट करायला की मी तुझा नवरा आहे? पण त्याचा हा मेसेज वाचून ती मात्र गप्प बसली. तो हे करू शकतो हे तिला चांगलंच माहिती होतं, पण तिच्यात हिंमत नव्हती. तिने जर मान्य केलं असतं तर एका प्रकारे त्यांच्यात सुरू झालेल्या जंगमध्ये तिची हार होणार होती. आणि आता कोणत्याही परिस्थितीत तिला हरायचं नव्हतं. आता मात्र तिच्याकडे प्रत्युत्तर देण्यासारखं काही नव्हतं. म्हणून तिने मोबाईल बंद केला आणि उठून स्वतःची बॅग घेतली आणि त्याच्या समोरच उतरून खाली निघून गेली. हे बरं असतं बायकांचं.
आपण हरतोय असं दिसलं की एकतर पळून जायचं किंवा मग रडत बसायचं. सर, तो त्याच्याच विचारात गुरफटला होता. तितक्यात त्याच्या कानांवर आवाज पडला. तसं त्याने नजर पाठीमागे करून पाहिलं तर समोर उर्वशी होती. सर, तुम्ही ना खरंच खूप डाऊन टू अर्थ आहात. तुम्ही आमच्यासोबत प्रवास केलात हे बघून खरंच खूप छान वाटलं. मी त्याच गोष्टी करतो ज्या गोष्टीतून मला आनंद मिळतो. आणि तसंही या बसमध्ये माझी एक किमती गोष्ट होती आणि त्या गोष्टीला मी एकटं सोडू शकत नव्हतो. सम्राट त्याच्या जागेवरून उठला आणि खाली निघून गेला. किमती गोष्ट? आता बसमध्ये काय असेल सरांची किमती गोष्ट? शेवटी मनातले विचार झटकत ती सुद्धा खाली उतरली. राहुलने सम्राटचं सगळं सामान त्याच्या रूम मध्ये पाठवून दिलं. सगळ्यांसाठी रिसॉर्ट ऑलरेडी बुक होतं. सम्राटने तिच्यासाठी बसने प्रवास तर केला, पण प्रवासामुळे तो भयंकर थकला होता. रूम मध्ये आल्या आल्या त्याने पहिला कपडे काढले आणि तो गरम पाण्याचा शॉवर घेण्यासाठी बाथरूम मध्ये शिरला. अंघोळ केल्याशिवाय आता त्याचा थकवा काही जाणार नव्हता. एक्सक्यूज मी, माझी रूम कोणती आहे? तुमचं नाव काय? उर्वशी रायकर. समोरच्या व्यक्तीने रजिस्टर मध्ये तिचं नाव चेक केलं. सेकंड फ्लोअर, थर्ड रूम, रूम नंबर 203. ही घ्या तुमच्या रूमची चावी. त्या माणसाने 203 ची चावी तिच्या समोर ठेवली. उर्वशीने चावी घेतली आणि थँक्यू म्हणत ती सेकंड फ्लोअरला गेली. तिने तिच्या चावीने दरवाजा उघडला. आत आली, पण दरवाजा बंद करून ती जशी मागे फिरली तसे तिच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशनच चेंज झाले. तू तू इथे काय करतेस? तसं बॅग मधून कपडे काढणाऱ्या तपस्याचं लक्ष त्या दिशेला गेलं. उर्वशीला तिथे बघून तिच्या कपाळावर सुद्धा आट्या उमटल्या होत्या. हा प्रश्न मी तुला विचारायला हवा. तू इथे माझ्या रूम मध्ये काय करतेस? हे बघ तपस्या, ही माझी रूम आहे. चष्म्याचा नंबर वाढला असेल ना तर जाऊन पुन्हा एकदा चेक करून ये. ही माझी रूम आहे. असं विदाऊट चावी कोणाच्याही रूम मध्ये घुसायला पागल वाटते का मी तुला? तपस्याच्या डोक्यात आधीच ते भोपळ्याचे घारगे फिरत होते. त्यामुळे त्या घारग्यांचा सगळा राग आता उर्वशीवर निघत होता. ही या रूमची चावी आहे. रिसेप्शनिस्टने दिली आहे मला. ही रूम माझी आहे म्हणूनच तर ही चावी मिळाली आहे ना मला. हे बघ उर्वशी, चावी तर माझ्याकडे सुद्धा आहे. फाईन, आपण खाली जाऊन त्यालाच विचारूया, ही रूम नक्की कोणाच्या नावावर रजिस्टर आहे ते. ठीक आहे, नो प्रॉब्लेम. दोघीही ऍटिट्यूड मध्येच खाली आल्या. एक्सक्यूज मी,
रूम नंबर 203 कोणाच्या नावावर रजिस्टर आहे? जरा बघून सांगता का? येस, वेट. रिसेप्शनिस्टने पुन्हा रजिस्टर ओपन केलं आणि चेक केलं. तपस्या राऊत आणि उर्वशी रायकर. तसं आता उर्वशी आणि तपस्या दोघींनी एकमेकांच्या तोंडाकडे पाहिलं. व्हॉट? म्हणजे आम्ही रूम शेअर करायची? मॅम, आमच्याकडे फक्त 15 रूम्स अवेलेबल आहेत. तुम्ही 30 जण आहात, त्यामुळे अर्थातच तुम्हाला रूम शेअर करावी लागणार. तपस्याने रागातच हातांच्या मुठी आवळल्या. तिला राग रूम शेअर करावी लागते याचा येत नव्हता, तर उर्वशी सोबत रूम शेअर करावी लागते याचा येत होता. बरं, मी काय म्हणते, आम्ही रूम एक्सचेंज करू शकतो का? कोणी तयार असेल एक्सचेंज करायला तर आमची काहीच हरकत नाही. फाईन. उर्वशी, तू दुसऱ्या रूम मध्ये जा आणि तिथल्या मुलीला माझ्या रूम मध्ये पाठवून दे. ओ हॅलो, मी का दुसऱ्या रूम मध्ये जाऊ? हे बघ तपस्या, मी त्याच रूम मध्ये राहणार. तुला एक्सचेंज करायची असेल तर तू जा. त्या रूम मध्ये आधी मी गेले होते उर्वशी, आणि लिस्ट मध्ये नाव सुद्धा आधी माझं आहे. त्यामुळे त्या रूम मध्ये मीच राहणार. तू नंतर आलीस तर तू दुसऱ्या रूम मध्ये जायचं. हे बघ तपस्या, मी कुठेही जाणार नाहीये. तुला जर प्रॉब्लेम असेल ना तर तू जा. मॅम, प्लीज तुम्ही भांडू नका प्लीज. काय सुरू आहे इथे? काय झालं? इतका आवाज का करताय तुम्ही दोघी? राहुल सर, आम्हाला इथे रूम शेअर करावी लागणार आहे हे आम्हाला आधी का नाही सांगितलं? तपस्या, तू काय बॉसची कोणी खास आहेस का, जे तुला इथे सेपरेट रूम दिली जाईल असं तू एक्सपेक्ट करत होतीस? मी यांच्या बॉसची कोण आहे ना हे जर यांना कळलं ना तर दोघांचीही दात घशात जातील तुमच्या. हे बघा, इथे फक्त 15 रूम्स अवेलेबल आहेत आणि एक VIP रूम आहे जी सम्राट सरांसाठी बुक्ड आहे. बाकी स्टाफला रूम शेअर करावे लागतील. बट सर, मला हिच्यासोबत नाही राहायचं. मी दुसऱ्या कोणत्याही मुलीसोबत रूम शेअर करायला तयार आहे, पण या तपस्या सोबत नाही. ओय हॅलो, मी पण काही मरायला नाही टेकले तुझ्यासोबत रूम शेअर करायला. सर, मला पण या मुलीसोबत अजिबात राहायचं नाहीये. आणि प्रश्न एका रात्रीचा असताना तर मी विचार सुद्धा केला असता, पण 8-10 दिवस या उर्वशी सोबत एका रूम मध्ये राहायचं इम्पॉसिबल. त्यापेक्षा मी बाहेर गार्डन मध्ये जाऊन राहीन. गुड, मग तिथे जाऊन राहा. त्याच्या दृष्टीने तपस्या एक नवीन जॉईन झालेली एम्प्लॉई होती, आणि असं असून सुद्धा जो ॲटिट्यूड तपस्या दाखवत होती तो त्याच्या सहनशक्तीच्या पलीकडे गेला होता. तसं त्याने सुद्धा रागातच उत्तर दिलं. मी शेवटचं सांगतोय तुम्हाला, रूम्स ऑलरेडी अलॉट झाल्यात आणि आता यात काहीही चेंज होणार नाही. त्यामुळे तुमचे जे काही पर्सनल इश्यूज असतील ना ते थोडे दिवस बाजूला ठेवायचे आणि फक्त कामाकडे लक्ष द्यायचंय. राहुल त्याच्या रूमकडे निघून गेला. मी रूम मध्ये जाते. बघ, तुला कोणी मिळतंय का रूम एक्सचेंज करायला ते? उर्वशी तोऱ्यातच निघून गेली. ती जाताच तपस्याने जागेवर रागातच एक पाय आपटला. एक्सक्यूज मी,
मिस्टर सम्राट खानविलकरांची रूम कोणती आहे? मॅम, ते VIP सेक्शन मध्ये आहेत. इथून राईटची लास्ट रूम नंबर 005. थँक्यू. तपस्याने केसांना झटका दिला आणि सम्राटच्या रूमकडे जायला निघाली. काही वेळातच ती रूम नंबर 005च्या समोर येऊन उभी राहिली. मला त्या हडळी सोबत रूम शेअर करायला लावून इथे हे VIP सेक्शन मध्ये मजा मारतायत आणि मी फक्त बघत बसायचं? नो वे. तिने बाहेरून दारावर जोरात थाप मारली. सम्राट नुकताच अंघोळ करून बाहेर आला होता. कमरेला टॉवेल गुंडाळून तो आरशासमोर उभा होता, ते सुद्धा विदाऊट शर्ट. सांगितलं होतं थोडा वेळ मला कोणीच डिस्टर्ब करायचं नाही. आता कोण मारायला आलंय? बाहेर तपस्या कंटिन्युअसली दारावर थाप मारत होती. पण जसा त्याने दरवाजा उघडला तसा तिचा थाप मारणारा हात सरळ त्याच्या छातीला जाऊन लागला. तिला समोर बघून तो सुद्धा आश्चर्यचकित झाला आणि ती त्याला फक्त टॉवेल मध्ये बघून गडबडलेल्या नजरेने त्याच्याकडे बघू लागली. काय करणार? बंदाही था इतना हॉट. त्यात तो नुकताच अंघोळ करून आला होता. छातीवर अजूनही पाण्याचे थेंब दिसत होते आणि ते बघून तिने आवंढा गिळला. क्या बात आहे. टूरची सुरुवात हनीमूनने करायचा विचार आहे की काय? तिची नजर फॉलो करत त्याने स्वतःच्या छातीकडे बघितलं. तसा तिचा चेहरा बघण्यासारखा झाला. इतका वेळ रागात असलेली ती आपण कशासाठी आलोय तेच विसरून गेली. ते मला तो टॉवेल. टॉवेल काढू? तसा तिचा चेहरा पुन्हा बघण्यासारखा झाला. तिला बोलायचं एक होतं, पण तिची नजर दुसरीकडे जात होती आणि तिची नजर फॉलो करून तो भलतेच अर्थ काढत होता. टॉवेल नाही, त्या उर्वशीला काढा. तिला कसं काढू? मी कुठे तिला अंगावर घेऊन फिरतोय? तसं तिने जोरात स्वतःच्या कपाळावर हात मारून घेतला.